हा काय रे दिनू. अवाई काही नाही, मी म्हणतो तो आम्ही बाहेर आलो. हा जा ना बाय मग शिटून तर चांगले नाही काही. नाही नाही, आताच ठरलं आमचं. ते ते कपडेच बदलून राहिली, तर म्हटलं मग मी तुला सांगतो. तू खाली नव्हती तर. असं कुठे असेच चालले का फिरे का काही काही कामानिमित्त चालले? नाही नाही, मित्राच्या इकडे चाललो. बर जा ना बाबूल ने टाका संग. नाही, त्याला नाही नेत संग, त्याला पाहिजे होतो. बर निजेला आहे का तो? मग निजे फरकन चालले जा. उठला की अजून मागा लागे. मग निजेल असला की उठला की मग मी तुम्ही नसले तर सांभाळतो त्याले. येते बाबा येते आई करू. हा नाही तर मग त्याच्या देखत गेला तर तो अजून गोंधळ ऐकून. हो हो, बस तिची तयारी झाली की जातोच मग आम्ही. पाहतो ये मग खाली, नाही तर वदर बसशील बाबू खाली न्यायचे. हो हो मी येतोच ना. हो आधी जास्त झाकट नको करू रे बाबा. काय कुठे चाललं मित्राच्या अंग तर काही कार्यक्रम गिरिक्रम असेल त्या घरी तरी तरी लवकर निघजो. कसं आत लवकर झाकट पडते जशी. आणि हिवाचं वातावरण आहे भल्ली थंडी आहे. आज नाही ना सुटर गिटर काही. काय कार्यक्रम आहे तर मग उशीर होईन तुले. नाही कार्यक्रम काही नाही, तसाच चाललो मी. चल सांगितलं मी आईले, चल. काय सांगितलं मग तुम्ही? मला तेच सांगायला ना. आई मला विचारते ना घरून आल्यावर. काय खोटं बोलता? सांगितलं ना मी मित्राच्या घरी चाललो म्हणून. तू जास्त चुनूक खाजू. चाललो को तू झोपेला येतं. हे घातलं ड्रेस घाला चांगला. आता नाही बाई. हे चोरून खायला चालले की. जाऊ दे विचारायला नाही पुरत आपल्याला. त्याला सांगायचं नाही ना आपण काय विचारा. पण चालले नेमपटे. ते म्हणते आईले मला विचारायला लागेल. एकट्यानं आलं पाहिजे दोघायचं. एवढे संगमत करून चालले. पोराले नेऊन नेत राहिले. ते चालले बाय. जाऊ दे चालते कुठे कायच करा लागते. लवकर ये जा रे. हो आई. यायच्या मित्राचा फोन आला होता. मला माहिती नव्हतं. तिकडेच आला म्हणे फोन. आता हे आले तर समुद्राला जा लागते म्हणून. काय बाबू झोपलेला आहे? कोण आहे मित्राच्या घरी? अजय. सुरेश. या डोक्याची अजय आईचा ओळखीचा आहे ना, तर फोन लावीन त्याला उशीर झाला तर. की अजय दिनून शिटू आले दे त्याला धाडून. तू डोक्याची का काही? आता तोच दोस्त कधी उतू येईल असते मग त्याचंच नाव आलं माहिती. हा सुरेश कोण आहे? चल मी डोक्याची आजच पैदा झाला तो. त्याचा आई आता पताही नाही. चल आई येतोय आम्ही. हा चालले कुठे एवढं चोरून छिपून? मित्र हे नाव खोटं सांगून राहिले. तिने स्वतःला समजते काय? बरं घेऊन चालला कुठे येईल? पोरा बरोबर आणजो रे सुन बाईले घरी. आणि संगत जायचं सांगायचं. नाही तर कोण्या दोस्ताच्या घरी चालला तर बसशी दोस्त आहेत. हा ते पोरगी एकटी इकडे तिकडे थांबीन. शिटू बाई याला लवकर घरी घेऊन येजो. बाबू घरी आहे एक तर लय झाकट नका पाडू देऊ. सगळंच थांबतो त्याच्या. नाही राताई माय जसा म्हणून. आई तिला का मी सोडून देणार आहो कधी का? आणतो तो सुनीले बरोबर घरी मी. सुनीले तर आणशीन तू बरोबर. तू बी ये जो बरोबर घरी. सुरेश कोण आहे रे? नाही नाव नाही ऐकलं काही म्हणून म्हणलं. मला दोस्त आहे ना बाई. तू तू का सगळ्या दोस्ताला ओळखतं. हा ऑफिसातला दोस्त आहे ऑफिसातला. येतो आम्ही चल लवकर. ते काय घेतलं पागल. ते अंदर घरात ठेवून त्याचं काय आहे ते तुला सांगितलं ना. ते चांगली मला साकडीवाली पोस्ट घेऊन दिली ते घेत जाय म्हणून. गोल्डन कलरची. हे चालेल ते घेऊन ते ठेवून दे. ते गोल्डन कलरची घे, ते मॉडर्न दिसते चांगली. आता नाही बाई. हा ड्रेस घेतला सुटू ना. मला दाखवलंय नाही. त्याच्या खाली चुसची नाही काय? आता माही का तसंच आहे का वरलो? आवाज देऊ का म्हणू का? जोती माया दिन्याच्या रिवारी ह्या दिन्याच्या राख नाकावर आहे. हे काय घालायला लावलं त्या पोरीले? सोपते का? काय झालं तुम्हाला? एवढं कोणत्या कामात असता तुम्ही? काय चालू आहे तुमचं? हा आता मी काय म्हटलं तुम्हाला? बरं मग आता मी काय म्हटलं होय म्हटलं बाजूले. दुसरं काय म्हटलं मधा मधात कुठे निघाले कुठे चालले कुठे चालले? तुला का सारा पत्ता देत जाऊ का मी? हा तिथे चाललो आजो इतक्या इतक्या वाजता पोचतो. इतक्या इतक्या वाजता येतो. मग संडासले जातो. मग जेवण करतो. सारा तुला टाइम टेबल देत जाऊ का मला? कोणी निघालं कुठे कुठे चालले? कैच सांग कुठे चालले? काही सांग. येतो आता 2-4 वर्षानं. होय बाजू. काही माणूस आहे नाही उपट. आणि विचारलं होतं एवढंच कुठं चालले. मी काय म्हटलं? काही येशील कुठं पेन्सिल काही असले की आपल्यावरच निघते. 17 फोन नको करत बसू. या जेवायले या वेळे तुला भूक लागली तर बुकडान जेवण करून घ्यायचो. मला लागली भूक तर येईन मी जेवायले, नाही तर पाहिजे मला 1000 फोनच करतो तू निरा. करते नाही मी फोन. लागली भूक तर जेवून घेईन मी. बसा तुम्ही उपाशी. मला काय करावं लागते? स्वतः तर कधी करत नाही बायकोला एक फोन. आपण तिला जीवार येते. काय बे लोकांचे नवरे एवढे रोमॅन्टिक असतात.
मला तर मेलीचं नशीबच फुटलं. अरे कुठं चालला? किती लाखाचं नुकसान झालं तुला? नाही हे तोंडावर आवाजले, ते येशीवर आवाज आला मला तुला, त्या सुंदर कल्ला करून राहिला. सारखं बोलता येत नाही तुले? बाबा हा मी नाही मुका नाही. आणि का रे ते हे कोण नाही भरलं ते? आणि ते नाफिडला नंबर नाही लावला ते? तुला सातबारून आणायला लावला ते बी नाही काढून आणलं? काय तू चालू काय आहे तुला? मला नाही माहित. मी गाईची किस्ती भरत नाही, मला काही गंधार नाही. ते पाहत बसा, ते आई एकटी देत नाही, डोकं खात राहते. जसं काही मी ते पैसे काढून ते पोहून चाललो, फरार होऊन राहिलो. ते नाफडले नंबर चाल म्हटलं दिले, ते म्हणते मी नाही येत, तू माझ्या बँकेतले काढतो. आणि नाफडले नंबर लावले मी त्याचे पैसे काढतो काय? तुम्हाला करायचं तर करा, तुम्हाला न्यायचं असेल तर न्याय कुठे. मी नेतही नाही, पडू देतो तसंच. आणि आता पुढच्या वर्षी तिच्या नावाची बँक काढतही नाही. ते बँका काढायच्या वक्ती काही नाही, ते भरायच्या वेळी मला भरा लागते, आणि काढायच्या वेळेस तिचा तोरा ऐका लागते. जसं काही काही तेच पैसे देऊन राहिले मला. कुठे आहे बाई तुझी सासू? कुठे? बाहेर झालाय बाबा. बर जा घरात जा बाई. त्यासन काही बोलायचं असलं तर तिकडे अंदर घरात लाव. असं रस्त्यावर बोलतं तर मग तो आवाज वाढवते, तर तू आवाज वाढवतो, लोक ऐकतात. हे बरोबर आहे का? काही बोलायचं असलं तर आपलं घरात बोलावं बाई. हा माहित आहे ना तू इचकट आहे, भोंबाऱ्यासारखा अडला होता ते. पण ते लोक हसतात ना, पाहतात. हा काही बोलायचं असलं तरी म्हणायचं असलं तर अंदर घरात म्हणत जा बा. हो बाबा. ही कुठे गेली बा? ही दिसते का शेजारी पाजारी कुठं असेल? दे आवाज असेल तर. हे माझ्या जीवनातलं द्यायला अर्ध काम बिचकून टाकते, फक्त मा रक्त पेत राहते, मा डोकसं बंद करत राहते. आता पोरगाला सही दिलीच त्यानं त्याचे कामं केले ना का? ते बी मीच करू का नाही रा? अक्कल काही नाही, समजत काही नाही. शाळा शिकले नाहीत, शाळेत जायच्या बाबतीत बोंब. आणि आता उच गाण समजत काही नाही, कोणी काय सांगे ऐकता येत नाही. माई सई. अरे सईचं काय माथा त्या सईची. माय बाई व हे ममता बाई काय आली व माईले भलकशी डोकसं खाते बाई. त्या रोजी बाई 20 रुपये दिले मला शिल्लकचे, आणि किती मोठ्या गोदड्या धुवून घेतल्या माय. अनवदरून म्हणते या अंगणी धुवून देव, त्या गोदड्या धुतल्या म्हणूनच खराब झालं. 20 रुपयात मी आधीच्या गोदड्या धुतून लागे अंगणी धुवून देतो हिचं. हेच फसवलं बाई त्या रोजी मला या ममता बाईनं. आता बघतो मी इले. पैसे काही दे नाही चिकटल्या बोळ्याची, आणि काम निरा उधळून घेते. जाऊ दे, चालली जातो मागं. दिसली तर अजून येऊन तर बाई माझ घराच्या अंग राहिली. इकडे कोणाच्या दुसऱ्या घरी येत नाही, ते माझ घरी येते. आज ना काही काम गेम सांगायला आलीशी ना, पैसा पहिलेच बोला करून घेतो. सुमे वा पाय म्या म्हणलंच घरीच असशील म्हणून. घरी जा, कुठे जाणार आहो माय? आल्या माय बाईला गरीबाच्या घराच्या अंगचा रस्ता दिसला पाय व माय. आता गरीबाईशिवाय काम नाही होत ना. काय बोलतो माय, तू काची गरीब माय बाई? तू नाही गरीब माय, तू लय मोठं. काची माय बाई या, काच गरीब आणि काच मोठेल या माय बाई. कसं काय आलत्या माय मा घराच्या? त्या रोजी मजुरी कमी दिली असं वाटून राहिलं का मला? म्हणून आले की काय वदरलेशी घेऊन? काय सुमे 20 रुपये द्या ना वरतून, तरी बी म्हणता मजुरी कमी दिली. तू ना रत्नाबाईच्या घरालेच लाठी आहेस बिचारी. फुकट काम करतो त्याच्या घरी. त्या देवाबाईच्या घरी फुकट काम करतो, आणि माया 20 रुपये दिले तरी म्हणतं मजुरी कमी दिली. माय बाई ममता बाई, त्या देवा आत्याच्या घरची गोट नाही बरं. कधी काही मी मजूर नाही करत, माहेर आहे माते. भल्ली येडी आहेस बिचारी सुमे तू. आवा 2 दिवस म्हटलं कोण ये आवाच्या तिरेचा डावशीन काही मोठे लोक तुला सो दिसले काय? अव गरीबाशी कोणी तोडायला लागते का? तू ना लय सरी आहेस व सुमे. मोठे लोक आहेत ना, चालली मोठी माहेर करत, ते तुला काय संबंध? काही लावत राहत ते तू बरोबरीच काय ना, पैशा लागतात ना, जातीपातीत ना काढत चालली मोठी मामाहेर आहे करत राहतो. ममता बाई सबनात जरा की नसतात बरं. नाही मी रत्नाबाईची नाही करून राहिली, योगिताबाईची गोट नाही करून राहिली माय. त्याच्या घरची गोट नाही, त्याच्या घरची गोट न्यारी, पण देव का आत्याच्या घरची गोट न्यारी बरं बाई. ते गोट न्यारीच आहे. त्या आत्याच्या बाबतीत काही नाही बोलू. त्या आत्याला काही पैशाचा गर्व नाही ना, त्या आत्याला कायच गर्व नाही. बरं जाऊ दे, बरं लय साजरी माहिती देव का आत्या ताजी असू दे, तुला तो लाख लाभ. मी म्हणत होती अव
सोयाबीन नेला केले तर त्याच्या खालचं मातेर आहे. काय नाही ऊन घमीला बरोशीन तेवढं धुवून दे म्हणलं. आज ऊन तर पण राहिलं तर होते धुतलं तर वाहून घातलं तसं वाहून निघते म्हणून म्हटलं देतो का धुवून तेवढं. काय लय नाही घमीला भर आहे. देतो ना मला काय आहे किती काय रोज देसा काय माय सुमे माणसं लागले. गमीला भर मातेर नाही माघर ते घ्यायला लागे तुला रोज पाहिजे. अव 10 मिनिटं काम नाही आणि तुला का रोज देऊ कसा दिवसभराची मजुरी पडते नाही ना माय व. अव गमिलाच्या बदर नाही अर्ध गमिला अशी मी म्हणतो अशी आली की अशी घरी येतं वापस आणि लगेचही मजुरी मागतो. काय माय लयच बाई तू तर लयच बदलली बाई निरा. ममता बाई तुम्हाला पाहूनच शिकली मी तुमच्या वाणी हुशार झाले. अमाय असे घमीला भर म्हणता आणि काही पोतो भर घेईन तर सांगता नाही येत मातेर तुमच्या घरी. ते म्हणलं मजुरी बोलून घेतलेलं बरं राहते कसं मग झाल्यावर तुला हे नाही मले नाही दिवस जाऊ 10 मिनिटात काम हो. मजुरी बोलून घेतलं बरं राहते. मले पुरलं तर मी हो म्हणेन तुम्हाला पुरलं तुम्ही द्या नाही तर राहिलो पा दुसरी. माय बाई सुमे का सोडून जाणार का मी तुला मजुरी देणार नाही. ममता बाई गाव सोडून जायची न्याची काय गोटच काम तुमचं आहे. मी करणारी हाव पैशाचा बोला झाला काम झालं पैसा हातावर तुम्ही अलग मी अलग त्यात काय मामा काय म्हणलं माय बाई मी गाव सोडले का आताच पैसे द्या काम झाल्यावर दे ना ते नाही कधी 15 दिवसानं पण किती दिवसांनी ते आधी बोलून घ्या. काय व माय सुमी काही हुशार झाली एवढी. त्या दिवशी 20 रुपयात म्याच्या जोडून 5-6 गोधड्यात घेतल्या अंगाने धुवून घेतलं. लय शकटे बोलायचे हुशार झाली. ते देवकी आता शिकवते इले त्या देवका बाईले धंदा नाही लेकरू ना बाकरू मागणं पुढे जावडे तिला काय मागं टाका लागते आपल्याला रुपया पैसा जमा करा लागते. अशा या लोकांना देऊन द्यावं तर आपण काय जमा करावं काटकसर करून आपल्याला काम करूनच घ्यायला लागतात या बाई जोडून. हे देवकी बाई लयच आहे निरा उगाच्या सुमीले शिकून राहिली एक आता सुमीनं मला असंच दिलं असतं टोपवर मातेर टोपल्यावर मातेर करता पोतर मातेर धुवून दिलं असं सुमीनं 1 कप चहावर आणि गोष्टी झालं. सुमीला काय कल होती देवकी बाई लय सुधरून शिकून मला वाटते सुमीले. सांगा मग किती आहे तर मग कसं मग दुसऱ्याचा होका घेत नाही नाही तर मग मी दुसऱ्याचा होका घेऊ. 50 रुपये दिन काय लय नाही माघार फिरो पोतलं भरी नाही आहे. ममता बाई आता मी पहिले मातेर पाहतो आणि मगच सांगतो. आल्या टोपलं भर होतं आता पोतलं भर झालं. माय घरी आल्यावर पोत गई निघी 2 पोती गई निघते सांगता नाही येईल. त्याच्यापेक्षा मातेर पाय तर माडोयाने किती हाय आणि किती काय खाना हाय त्याच्यावर तुम्हाला मजुरी सांगतो. हो जय माय बाई तू तर माय बाई निरा एखाद्यासारखीच करून राहिली जशी काय लोय भाव वाढले. अब असताना कोणी काम नाही सांग तुले सांगे ना माझी काय जाऊ देऊ मी पट काम करून मी काम करतो तर माझ्या काम मजुरी तर मला भेटलीच पाहिजे. मी का ती समस्या सुरू केली काय मला कोणी काम देणार नका देऊ माझी राखीन मी वावरात जाईन मला. कापसाचे ओके घे नाही का मग काय तर माय चालूच आहेत ना कापसाचे याच्यावर चालू आहेत. काल तर मला लय माय बाई 2.5 क्विंटलचा याचा निघाला कालचा. माझी पोर किती फुटली होती माय बायास नाही भेटत ना. एका दिवशी निघाला म्हटलं 2.5 क्विंटलच्या उतर आता बाई याचा देवी वावर झाला नाही अजून माय बाई. हा बरं आहे माय साजरा निघाला कापूस ना मस्त चांगला आहे माय बाई. हा का हरभरा नाही का औंधात नाही औंधा हरभऱ्याला कोरवावरच नव्हतं ना बाई पराठीच पेरली ना ठेकून ते दुसऱ्या वावरात त्या परळल्या वावरात सोयाबीन आणि तूर होती. आता सोयाबीन काढलं तूर आहे ना असं का हो का शांतीचा असेल हरभरा नाही हो नाही त्या बाईचा 6 एकर हरभरा आहे म्हणा. हरभऱ्याची भाजी खुळायला जातो म्हटलं औंधा हरभऱ्याची भाजी खुळायला गेलं की बाई होईना गिना भेटते नाही तर बाई उलसा होईना नाही भेटत. हरभऱ्याची भाजी खुळायला जातोच म्हटलं औंधा शांतीच्या वावरात. हो आता काय जरसा मला वाटते 8-15 दिवसानं जा लागेल भाजी खाली एवढ्या लोक नाही जात आहेत झालं नाही अजून हो ना. आली की विचारा लागेल दिले येते तर अशी माय पैसे 10 जण चालले जाते. माझ्या घरचा धंदा पोरगी आलती हो बारी आलती ना गेली बाली. म्या म्हटलं माय कोणाचा आवाज येऊन राहिला माय शांताबाई या तुमचा विषय चालू होता. मला का आला विषय माय बाई तो आला नाही व तो आल्या वावरात हरभऱ्याची भाजी खोडायला जायचा विषय चालू आहे. तो आला कायले तू माय आता लय माणूस झाली माय बाई. दिवसातून तुझी चक्कर नाही मारल्या जात 8-15 दिवशी येत नाहीस
नाही व माय ते बाई काही बोलता का माय काचं म्हणून काचं काय व माय ते बाई खरं सांग का खरं येणंच नाही झालं बिचाऱ्या. त्या दिवशी बाली संग येतो म्हटलं पण मग म्हणलं जाय तूच जाऊन ये मग मी आले अजून राहीन. माझ्या हातचे नाताईले बेसनाचे लाडू आवडतात ते प्या तळून करतो मी ते मग तेच केले म्या. बालीला म्हणलं जाय तू जाऊन ये आजीची भेट घेऊन ये. काय ते बा त्या दिवशी दोघी मायली येऊन राहिलतो पण ती आली इकडे तर मग मी बेसनाचे लाडू केले. राहिले आवडतात मागून नेऊन द्यायचा भल्ली पंचायत ते ना. या दिनूले म्हणा की नाही मग दिनूच्या जीवार म्हणते काय आई काही माई घेऊन पाठवतो बरं तिच्या बाबाला म्हणावं तर सोबत नाही त्याच्यानं मग साठी तिच्या संग गेलो ते गेलं. हो सांगे माहिती तुझी पोरगी म्हणे तुम्ही माय काय करू राहिली वा तर म्हणे लाडू करते आता. बरे केले नाता येईल पाहतात लेकरं खाणारे बाजारे तर खातात तेच वय हाय खायचं. म्हणलं मन कर ना भाजी खुडायला येशील का मावार. येतो ना आता तोच ते इशा चालू होता त्या बाईचा भाजी खुडायला जायला लागते आता बाई घोयना जमा कर मग येतो ना मी बी येतो ना त्याला ते सांगा माय पराठीचं यायचं आहे माय चालू. नाही हो माय बाई अजून 8 दिवस टाईम आहे वजे 8 दिवस तर लागते ना बाई कशी मग साजऱ्या भाजीला खायते हा खुडली तर मग भाजी होईना करायची मात येते आणि जसं झाड मोठं झालं की मग पाणी करी. आतापासून जसं लहान आहे झाड ते घेतलं मागून पेरलं ना मग ढेलगं मागून पेरल्याच्या ते लस लहान आहे. इकडं जर बदललं तरी दिसतं सटकर साजरं पण ते खालचं तर लय लहान आहे.